जाधवची दिशा थोडीशी भरकटलेली आहे. पहिला चेंडू हाताळताना विवेक जाधव अप्रतिम किकर वन स्लोअर वन वापर करणारा गोलंदाज आहे. ब्लॉक होल आहे अस्त्र त्याचं महत्वाचं मानलं जात आहे. फलंदाज सागर मोकाशी या ठिकाणी मात्र पार्टनरशिप करेल काय दीपेशच्या साथीला. ब्लॉकचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळते. व्हॉट अ फिल्डिंग, नाईस फिल्डिंग यार, व्हॉट अ फिल्डिंग. कोण आहे फिल्डर? राहुल पाटील. 100 रुपये पारितोषिक योगेश पाटील यांच्याकडनं. अप्रतिम फिल्डिंग. कारण फायनलच्या मॅच मध्ये अफराज तेसरी यांच्याकडनं फिल्डिंग साठी राहुलला 100 रुपये पारितोषिक आलेले आहेत. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या षटकातील ज्या पद्धतीने पाहता आपण 1 चेंडू धावा 4. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टचून बॅटवर या ठिकाणी मात्र पॅडल सुकण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकच धाव मिळते. योगेश पाटील यांच्याकडनं राहुल पाटीलला 100 रुपये पारितोषिक आलंय. दरम्यान धावसंख्या फलकावर पोहोचते 5 वर. 2 चेंडूचा खेळ, 5 धावा आहेत. मॅनरी पॉवर प्लेचा षटक आहे. षटकातील तिसरा चेंडू असेल. फुल शॉटचा प्रयत्न हवेमध्ये आणि विकेट. विकेट घेतली सागर मोकाशी बाद. 100 रुपये दहेश ठाकरे यांच्याकडनं, 200 रुपये योगेश पाटील साहेबांकडनं. बक्षिसांची खैरात आहे. अल्पेश पाटील 100 रुपये. थँक्यू. एखादं जर पाहिलं आपण तर अखेरचा षटकार हॅट्रिकला 5000 रुपये पारितोषिक माननीय प्रवीण पाटील यांच्याकडनं आहेत. आणि प्रतीकला पारितोषिक लागलंय. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या वाडा तालुक्याचं माननीय प्रवीण पाटील साहेबांकडनं प्रतीकला, प्रतीक षटकारला प्रतीकला 1000 रुपये पारितोषिक लागलंय. आणि 6 षटकारला 11000 रुपये प्रतीकसाठी प्रवीण पाटील साहेबांकडनं. 6 षटकारला 25000 रुपये पारितोषिक प्रतीकसाठी लागलंय. बघूया काय घडेल. 3 चेंडू आणि 5 धावा. सुरेख फटका यावेळेस मध्ये पाहायला मिळते. वाडीशी लॉंगन मध्ये चेंडू मात्र फील्ड केला तो डीप झोन मध्ये. व्हॉट अ फिल्डिंग. एकच धाव. मोठे फटके मात्र मारण्याचा प्रयत्नात मध्ये फलंदाज आहेत, परंतु क्षेत्ररक्षक तेवढेच तरबेज आहेत. बघूया विकेट घेतल्यास विवेक जाधवला 500 रुपये पारितोषिक लागलंय. अल्पेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. दीपेशची विकेट घेतल्यास कैसे गेंद निकली बंदूक की गोली. सिक्सर. 6 रन. 7 धावा ठोकल्या दीपेश गोलपनं. थँक्यू. अपराजित देसले यांच्याकडनं 100 रुपये आले षटकारासाठी. दीपेश गोलपच्या बॅट मध्ये षटकार बसलाय. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया अल्पेश पाटील यांनी विकेटला पारितोषिक लावलंय. दीपेशची विकेट. विवेक जाधवला 500 रुपये. योगेशने सुद्धा लावले 500 रुपये. काहीकडे टफ मॅच आहे. स्वरूपाने या ठिकाणी मात्र व्हॉट फिल्डिंग. एकच धाव. षटक समाप्त. धावसंख्या आल्या 13 धावा. ध्रुवांग 11. कमांडीज आहे.
पहिल्या षटकात समाप्तीने धावसंख्या 13 आलेली आहे. 13 धावांचा रन रेट पॉवर प्ले मध्ये आलेला आहे. षटकारांना मात्र रन रेट कव्हर झाला आणि धावसंख्या 13 वर आहे. यावेळेस मात्र बघूया एक विकेट मात्र घेतली. सागर मोकाशीला बाद केलं ते विवेक जाधवनं. षटक क्रमांक 2 गोलंदाज बघूया कोण येते बॉलिंग मार्कवर. हर्षल 13 धावा. बघूया 13चा रन रेट 13 धावा फळकावर आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवर हर्षल, ज्यानं आतापर्यंत संघाला चांगलं तारलंय AR चॅलेंजर संघाला. तो गोलंदाज मात्र येतोय. विकेट घेणारा गोलंदाज आहे. बघूया काय घडेल. समोर बिग हिटर आहे दीपेश घोलप. षटकातील पहिला चेंडू असेल हर्षल कडनं. घाई करा फास्ट. यावेळेस मात्र एकदा निश्चित स्वरूपाने पूर्ण केली दुसरा प्रयत्न या ठिकाणी होतोय का बघूया. एका धाव्यावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फळकावर पहिले धावसंख्या 14 धावा आहेत. 7 चेंडू 14 धावा. बघूया 50 प्लस की 60 प्लस. षटकातील आता मात्र दुसरा चेंडू आता जाईल. फलंदाज प्रतीक स्ट्राइक एंडला. लेफ्ट हँड बॅट्समन ज्याला पारितोषिक लागले 7 षटकारांना 25,000 रुपये आणि प्रति षटकाला 1,000 रुपये प्रवीण पाटील साहेबांकडनं लागलेत. षटकातील दुसरा चेंडू हर्षल कडनं. आणि सीमारेषा पार चौकार. 4 धावा या ठिकाणी प्रतीकच्या बॅट मधनं. आणि या ठिकाणी मात्र चौकार बसलाय. दुसऱ्या चेंडूवर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते. 4च्या बटकेनंतर 18 धावा. षटकात आता मात्र 3रा चेंडू हर्षलकडनं हातात. 7व्या विकेटच्या शोधात गोलंदाज फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन प्रतीक आहे. काय घडेल. कुठला चेंडू हाताळे हर्षल. डॉट बॉल. अप्रतिम बॉल मात्र पाहायला मिळाला. क्विकर वनचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीकला मात्र डॉट चेंडू केलेला आहे हर्षलनं. धावसंख्या 18 वर आहे. 3 चेंडू होत आहेत. 3रा चेंडू डॉट केलेला आहे. 4था चेंडू हर्षल कडनं भेदक मारा करतोय गोलंदाज हर्षल. हो गया. प्रतीक समोर आहे. आणि विकेट या ठिकाणी बाद. फलंदाज बाद. प्रतीक प्लमच्या स्वरूपामध्ये अक्रॉस द लाईन विकेट. थँक्यू. दयेश ठाकरे 100 रुपये पारितोषिक या LBWच्या विकेट साठी देत आहेत. हर्षल साठी 500 रुपये आतिश पाटील साहेबांकडून आलेले आहेत. तब्बल 500 रुपये आतिश पाटील साहेबांनी दिलेले आहेत LBWच्या विकेटला. हर्षल गोलंदाजाला. या विकेटसाठी हर्षलला 600 रुपयाचं पारितोषिक आलंय. व्हॉट अ बॉलिंग यार. अप्रतिम आत्मविश्वास आहे एअर चॅलेंजरचा पाहायला मिळाला ही विकेट घेताना. धावसंख्या फरकावर पाहायला मिळते 18. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू 18 धावा. बघूया षटकात अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहते. गोलंदाज हर्षल कडनं हातात जाईल. 5वा चेंडू काय घडेल. धावसंख्या 18 वर आहे. 5वा चेंडू हर्षल कडनं. प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर. समोर फलंदाज न्यू बॅट्समन नेम मयूर आलेले आहेत. दीपेच्या साथीला फलंदाज मयूरला आपण पाहतायत.
टफ क्रिकेट पाहायला मिळत आहे. पहिली विकेट घेतली ती विवेक जाधवनं, सागर मोकाशीला बाद केलं, त्यानंतर प्रतीकला बाद केलं हर्षलनं. आणि या ठिकाणी मात्र 2 धावा यशस्वीरित्या मिळत आहेत. धाव संख्या 2 न पडू शकते. धाव फलकावर 20 चा आकडा. 11 चेंडू 20 धावा. या षटकामध्ये मात्र धावा आतापर्यंत आलेल्या 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट 1 डॉट बॉल केलाय हर्षलनं. रन रेट या षटकात रोखलेला आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, परंतु या षटकात 5 चेंडू 7 धावांवर रोखलाय हर्षलनं. आणि विकेट. व्हाट फील्डिंग यार, क्या बात है. 500 रुपये आतिश पाणी साहेबांकडनं या क्षेत्ररक्षकाला येत आहेत. हे फिल्डरचं नाव काय? फिल्डर, व्हॉट अ नेम, फिल्डर. थँक्यू. योगेश पाटील यांच्याकडनं 100 रुपये. जयेश ठाकरे यांच्याकडनं 100 रुपये. 700 रुपये पारितोषिक फिल्डर. व्हॉट फील्डिंग निवृत्ती. व्हॉट अ कॅच यार. मयूरचा केवळ रायचा फटका अप्रतिम होता, परंतु त्यापेक्षा अप्रतिम कॅच. व्हॉट अ कॅच. 3 विकेट मात्र 2 षटकांमध्ये घेतलेले आहेत AR चॅलेंजरनं. 12 चेंडू मध्ये 3 विकेट. धावा आहेत फलकावर पाहायला मिळत आहेत 20 धावा आहेत. धाव संख्या 20 वर. षटक क्रमांक 3. यानंतर ड्रीम ब्रेक असेल. 12 खेळाडू तयार राहा. आणि हर्षलला रन रेट मात्र कमी केला, कारण अनुषंगाने पाहिलं आपण तर 13 धावा पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा दिल्या. 2 विकेट घेतल्या हर्षलनं. दरम्यान षटकातील तिसरा षटक पहिला चेंडू असेल. काय घडेल. गोलंदाज बॉलिंग मार्क वर आपण पाहत आहेत विवेक जाधवला. दरम्यान विवेक जाधव तो दीपेश. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव मिळते. बस मात्र शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर विवेक जाधवची क्वालिटी आपण पाहिली होती तो वाडा प्रीमियर लीग मध्ये. या लीग मध्ये पाहिलं तर ब्लॉक होल मास्टर ज्यांना आम्ही म्हणतोय, परंतु यावेळी दीपेश घोलप समोर आहे. काय घडेल. यॉर्कर की डॉट की ब्लॉक होल कशा पद्धतीने हाताळेल. वडशवारी यार. पॅनल स्वीप. चेंडू हातोय सीमेकडे. आहा, क्या बात है, क्या बात है. व्हॉट अ फील्डिंग यार. 2 धावा वाचवल्या. 500 रुपये येत आहेत या फिल्डिंग साठी आतिश पाणी साहेबांकडनं. व्हॉट अ फील्डिंग यार. जिगरा फील्डिंग आहे. आतिश पाणी साहेबांकडनं 500 रुपये पारितोषिक क्षेत्ररक्षकाला येत आहेत. व्हॉट्स नेम फिल्डर. हर्षद. व्हॉट अ फील्डिंग. 500 रुपये हर्षदला पारितोषिक. मेहनत करो इनाम मिलेगा. सुरेख फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला मात्र या ठिकाणी चेंडू ठेवलाय. सुंदर फील्डिंग. 1 धाव मिळते. धाव संख्या 1 न जाते 24 वर. सामना अतिशय रंगतदार. दीपेश घोलप क्रीज वर आहे. बिग हिटर क्रीज वर आहे. ध्रुवांग 11 संघाचा स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहत आहेत रोहित. दीपेश वैयक्तिक 11 धावन वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. धाव संख्या फलकावर पाहिली तर 24. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. त्यावेळेस मात्र 1 धाव निश्चित स्वरूपाने मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र हात होत नाहीये. चांगला शॉट, चांगला फटका आणि 2 धावा. वॉटर रनिंग दीपेश. अप्रतिम सुसाट वेगानं
धावणारा फलंदाज दीपेशला आपण पाहतायत. धावसंख्या 2 पुढे सरकते ती 26 वर. 26 लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट आतापर्यंत घेतलेले AR चॅलेंजर संघानं आणि धावसंख्या 26 वर आहे. उलटा चेंडू बॅटर या वेळेस आता पुन्हा एकदा काढण्यासाठी टटवलाय. पुन्हा एकदा स्मिथ फील्ड. धावसंख्या 2 मिळते. लगातार 2 वेळा मिस फील्ड. धावसंख्या 2 ने पुढे सरकतो धाव फलक. 28 वर. षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू बाकी राहत आहेत. बघूया 5वा चेंडू असेल विवेक जाधव कडनं. धावसंख्या 28 वर आहे. पुन्हा एकदा 1 धाव करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र फील्ड होतो. 1च धाव मिळते. शेवटचा चेंडू बाकी राहतोय. धावसंख्या 29 वर. बघूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी राहतोय. 17 चेंडू. धावसंख्या 29 आहे. बघूया धावसंख्या 55 ते 65 घरामध्ये पोहोचते का, की 55च्या आतमध्ये रोखलं जाईल. कारण 17 चेंडू मध्ये 29 धावा आहेत. षटकातील अंतिम चेंडू असेल विवेक जाधव कडनं. आणि या ठिकाणी 1 धाव मिळते. षटक समाप्त. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक. धावसंख्या ड्रिंक ब्रेकला 3 विकेट गमावताना ध्रुवांग 11 AR चॅलेंजर समोर उभारतोय. 30 धावा. 10 धावांचा रन रेट आहे. 30 धावा. 30 स्कोर ऑन बोर्ड. कम ऑन डेझे. कमांड डीजे एक मधुरमय संगीत वाजवा. और यहाँ पे क्राउड खचाखच भरा हुआ पब्लिक से. बेहतरीन क्राउड यहाँ पे मौजूद है क्योंकि फायनल मॅच आहे. या मॅच कडे आपण पाहतोय तर 3 षटक झाले. 30 धावा आहेत. 3 विकेट गमावताना ध्रुवांग 11 वर्सेस AR चॅलेंजर. ध्रुवांग 11 संघाने उभारलं 30 धावा. 3 विकेट गमावताना. फास्ट घाई करा AR चॅलेंजर. आपण जेवढी घाई कराल तेवढा बॅड लाईटचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीये. षटक क्रमांक 4. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. गोलंदाज बॉलिंग मार्क वर आपण पाहत आहेत. AR चॅलेंजर निवृत्ती. मागच्या षटकामध्ये 5 धावा हाताळल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये. या फायनलच्या मॅच मध्ये 30 भूमिका साकारेल का निवृत्ती. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू.
विकेट. अल्पेश पाडे यांच्याकडे विकेटसाठी 500 रुपये पारतोची दीपेश गोल आपला बाद केलाय निवृत्तीला 500 रुपये पारितोषिक. व्हॉट अ क्रिकेट, अप्रतिम, व्हॉट अ बॉलिंग यार. वडा तालुक्यामध्ये विभाग लीग मात्र पाहायला मिळतात युट्यूब वर. पूजाच सुरुवात होते. पूर्व विभागाची लीग म्हणजे सिडसाड प्रीमियर लीग, सिडसाड विभाग प्रीमियर लीग पाहायला मिळेल. आणि या चॅम्पियन लीग साठी ज्यांनी चेंडू व्यवस्था योगदान दिले ते माननीय राहुल आर्ट प्रोप्रायटर राहुल माईस सर यांचं आगमन झालेलं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सर राहुल माईस सर. आणि विकेट पुन्हा एकदा दीपेश बाद झाल्यानंतर दुसरी विकेट. 5 विकेट गेल्या 30 धावांवर. अल्पेश पाडे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. बरसो क्या बात है, पारितोषिक लागलंय पुन्हा एकदा. आणि जर तिसरी विकेट घेतली निवृत्तीनं तर अल्पेश पाटील साहेब सरपंच किरवली यांच्याकडनं 1100 रुपये आणि अतिश पाटील साहेबांकडनं 1000 रुपये. काय प्रमोटिंग आहे, प्रोत्साहन दिलं जात आहे. दरम्यान षटक क्रमांक आपण पाहतोय 4. षटकातील तिसरा चेंडू निवृत्ती हॅट्रिक चेंडू असणार आहे. बघूया काय घडेल. वडा शॉट, क्राउन शॉट चांगल्या पद्धतीने कमवण्याचा सुरेख फटका. शॉट करूला चेंडू फील्ड केला. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने बुडत लागते. धाव फटकावर 31 31चा आकडा पाहायला मिळतोय. चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 3 चेंडू मध्ये निवृत्तीने लगातार 2 विकेट घेताना तिसऱ्या चेंडू एकच धाव दिलेली आहे. चांगल्या पद्धतीनं दबाव तंत्राचा वापर निवृत्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ध्रुवांग 11 संघावर. खरं 2 विकेट घेतल्यात, एकच धाव 3 चेंडू मध्ये दिलेली आहे. माननीय चंद्रकांत धांगडा साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण क्रीडा मंच स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मॅच कडे. चौथा चेंडू वाडा शॉट सुरेख फटका बघायला मिळतोय. कबड्डीचा ग्रिप कव्हर चेंडू सीमा रेषा बार बाउंड्री चौकार. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू. धाव संख्या फलकावर 35 35 धावा आहेत. मॅच पाहिलं कधी इधर कधी उधर अशी स्थिती मात्र पाहायला मिळते. षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 5वा चेंडू असेल गोलंदाज निवृत्तीकडनं. मान्य संतोष वेखंडे साहेबांचं आगमन झालं. विरार यांना विनंती असेल व्यासपीठाचे. संतोष वेखंडे विरार प्लीज वेलकम सर. आणि विकेट 100 रुपये या ठिकाणी दयेश ठाकरे यांच्याकडनं. दयेश ठाकरे यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक या विकेटला निवृत्तीला मिळत आहे. अप्रतिम बॉलिंग निवृत्ती. 3 विकेट घेतलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 5 धावा दिलेले आहेत. बॅट्समन रोहित. तब्बल 6 विकेट आतापर्यंत मिळत आहेत एअर चॅलेंजर संघाला. धाव संख्या 35 विकेट गेलेले आहेत. त्या 6 ध्रुवांग 11 संघाच्या 6 विकेट. शेवटचे चेंडू बाकी राहत आहेत. या षटकातील 1 चेंडू
7 चेंडूमध्ये धावसंख्या किती उभारली जाईल? एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मधला चेंडू कव्हर व्हायचा असं एक फटका, दुसऱ्याचा प्रयत्न केला तर 2 धावा मिळत आहेत. षटक समाप्त होतोय. 3 विकेट घेताना या ठिकाणी पाहिला आपण तर 7 धावा फक्त खर्च केल्या. निवृत्तीनं अप्रतिम प्रगतीपथावर षटक दबाव ठेवला. विकेट 3 घेतल्या. 6 विकेट गमावताना धावसंख्या ध्रुवांक 11 37 37. कम ऑन डीजे. घाई करा एआर चॅलेंजर. घाई करायचंय कारण वाजलेले ते 5:10. डेपोली राजेश पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल माननीय राजेश पाटील सर आपण क्रीडा मंच असताना आपण व्हायचंय. वेलकम सर, हार्दिक स्वागत. वेलकम माननीय राजेश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. या मॅच कडे फायनल मॅच पाहतायत. पहिली इनिंग शेवटचं षटक, 5वा षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवर उत्कर्ष. 37 धावा आहेत. बघूया धावसंख्या ही 50 पर्यंत जाईल का? 37 धावा आहेत. षटकातील पहिला चेंडू उत्कर्ष कडनं. बघूया षटकातील पहिला चेंडू. मात्र नक्कीच 1 धाव मिळते. मिड विकेट कडे चेंडू जाते. दुसरा प्रयत्न होईल का? दुसरी धाव मात्र या ठिकाणी आणि विकेट क्रमांक 7. 7व्या विकेटचं पतन. सात विकेट गेलेले आहेत. 38 धावसंख्या फलकावर आहे. 7 विकेट गमावलेले आहेत ध्रुवांक 11. 5 चेंडू मध्ये षटकारांची गरज आहे, अटॅकची गरज आहे. परंतु उत्कर्षण मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सुरेख चेंडू हाताळला. दुसरी धाव घेताना विकेट गेली क्रमांक 7. या ठिकाणी फलंदाज जातोय प्रीतम. स्ट्राइक एंडला प्रीतम. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतायत रोहित. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. अंतिम 5 चेंडू बाकी आहेत. आहा, झेल सुटला. वेल ट्राय. अप्रतिम प्रयत्न पराकडनं. 2 धावा मिळत आहेत. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकतोय. धाव फलक 40 वर. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या पद्धतीने शॉर्ट बॉलवर मात्र प्रहार केला होता. षटकातील तिसरा चेंडू. एक धाव मात्र मिळते या ठिकाणी. वाडिश लॉंगनला चेंडू मात्र फील केला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि या ठिकाणी मात्र 1 धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलका 41. 41चा आकडा फलकावर लागतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. अप्रतिम मॅच आपण या ठिकाणी पाहत आहेत. डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम क्रिकेट. 2 चेंडू अजूनही बाकी राहत आहेत. काय घडेल येणाऱ्या चेंडूमध्ये? आणि या ठिकाणी 1 धाव कसोटी पूर्ण केली. धाव संख्या पोहोचते 42. 42 वर. उत्कर्षण शेवटचं षटक मात्र अप्रतिम हाताळलंय. 5 चेंडू मध्ये एकही चौकार नाहीये, एकही षटकार दिलेला नाहीये. 1 बॉल डॉट. 1 रनआउटची विकेट घेतलेली आहे आणि सिंगल वर रोखतोय.
5 चेंडूमध्ये पाहिलं तर उत्कर्षण दिले फक्त 5 धावा. वन शॉट यार, कव्हर ड्राईव्हचा एक फटका, क्लास फटका, सीमारेषा मार चौकार. 9 धावा आल्या. धावसंख्या फटकार पोहोचते 46 46. DJ Avi. अप्रतिम मॅच पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. ध्रुवांग 11 वर्सेस AR चॅलेंजर. नक्कीच 60 ते 65 धावांचं टार्गेट ठेवण्याचा मानस या ध्रुवांग 11 संघाचा होता, परंतु 50च्या आतमध्ये रोखलं गेलंय. 46 धावा, 47 धावांची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजेच AR चॅलेंजर संघाला. कमिटी मेंबर तुषार, प्लीज वेलकम. सत्तेचाळीस धावांचं आव्हाने फिल्डिंग लावायची ध्रुवांग 11 संघ. घाई करा. अप्रतिम मॅच. चेंडू द्यायचा तिकडनं. लाईनमन बॉल द्या. बाउंड्री गेली, तो चेंडू पाठवा. दरम्यान फायनल मॅच, मेगा फायनल आपण पाहतायत. 47 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी सलामीची जोडी येते विवेक जाधव आणि हर्षल. बघूया 9 ते 10 धावांचा रन रेट गरजेचा राहील. 8 ते 9 ते 10 धावा प्रत्येक षटकामध्ये घेणं AR चॅलेंजरला गरजेचं आहे आणि याच धावा रोखणं गरजेचं आहे ध्रुवांग 11 संघाला. सिंगल डबलला खूप महत्व राहील या मॅच मध्ये, कारण 9 ते 10 धावांचा रन रेट हवा आहे AR चॅलेंजरला. रोखल्या जातील का क्षेत्ररक्षकांकडनं पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मॅन्ड्री पॉवर प्ले गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहत आहेत. स्टीट फॉर टॅच ची लढाई आहे, अस्तित्वाची झुंज आहे. पर्व पहिलं चॅम्पियन लीग 2018. पहिला चेंडू मॅन्ड्री पॉवर प्ले दीपेश गोलम. खराब फिल्डिंग, चौकार. येस विजय. कॅच सुटला, त्याचबरोबर चौकार सुद्धा गेला. एका नुकसानाबरोबर दुसरं नुकसान. कारण पहिल्या चेंडूवर नामी संधी होती, धावा वाचल्या असत्या, विकेट मिळाली असती, परंतु AR चॅलेंजरला मिळाल्या 4 धावा. हर्षलला जीवदान मिळालंय. मॅन्ड्री पॉवर प्ले अटॅक करणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून अटॅक करतोय. बघूया काय करे. रन रेटला महत्व राहील, सरासरीला महत्व राहील. दीपेशच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा गेलेल्या आहेत. षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता एकदा पूर्ण केली, दुसरा प्रयत्न होईल का? सिंगल धाव मिळते. धावसंख्या 5 वर पोहोचते. 2 चेंडू 5 धावा. किमान 9 धावांचा रन रेट हवा. त्या दृष्टिकोनातून AR चॅलेंजरनं 2 चेंडू मध्ये 5 धावा घेतलेल्या आहेत. षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त 2 बाहेर आहेत. एक पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक पाहिला तर वाईडिश लॉंग ऑन. डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक.
षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहतो. तिसरा चेंडू गोलंदाज बॉलिंग मार्क वर दीपेश गोलंदाज हातात जाईल. घाई करा, पंच ऑन करा. षटकातील तिसरा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन विवेक जाधव. 5 धावा आहेत फळकावर. 2 चेंडू 5 धावा. गॅप काढला जातोय या ठिकाणी. एकदा मी ते दुसरा प्रयत्न होईल का? चेंडू फील करेल तोपर्यंत दुसरी धाव. दॅट्स अ प्रॉपर क्रिकेट. कारण 5 धावा 2 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. विवेक जाधव मात्र या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने खेळतोय, खालून चेंडू मारतोय आणि 2-2 धावा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. 7 धावा फळकावर आहेत. 3 चेंडू 7 धावा. दरम्यान षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. मॅन्ड्री पॉप्युलर षटक आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा घेतलेल्या आहेत. राईट अप ओव्हर द विकेट दीपेश टू विवेक. पुन्हा गॅप काढला या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, वॉटर फिल्डिंग यार, नाईस फिल्डिंग. धाव संख्या 1 न पुढे सरकतोय. धाव फटकावर 8चा आकडा पाहायला मिळतोय. 9 धावांचा रन रेट असताना 8 धावा 4 चेंडू मध्ये कव्हर केलेल्या आहेत. 2 चेंडू बाकी राहत आहेत. पॉवर प्ले मध्ये 46 धावांचं 47 धावांचं आव्हान विजयाचं. 46 धावा केल्या धुवांग 11 संघानं. षटकात अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 5वा चेंडू गोलंदाज बॉलिंग मार्क दीपेश गोलंदाज जाईल. राईट अप ओव्हर द विकेट. नाईस शॉट. सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू मारता स्क्वेअर लेग लावतोय. सीमा रेषा पार. सौकार. बाउंड्री. 100 रुपये पारितोषिक जयेश ठाकरेकडून. थँक्यू. चेंडू घेऊन यायचा आहे. मंडपावर आहे. चेंडू खाली पाडायचा आहे. नेक्स्ट बॉल. चेंडू द्या. अप्रतिम बाउंड्री पाहायला मिळाली. मोमेंटेबल चौकार पाहायला मिळालेला आहे मॅन्ड्री पॉवर प्ले मध्ये. आणि जयेश ठाकरे यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक आलेले या बाउंड्रीसाठी. हर्षलला क्या बात है. विवेक जाधव रोटेटरनी खेळतो, रोटेशननी खेळतोय आणि हर्षल अटॅक करतोय. धाव संख्या 12 वर. या ठिकाणी मात्र कार्पेट सेंटरला चेंडूवर मिडॉनला फील केला. 1 धाव मिळते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या प्रकारे 13 धावा घेतलेल्या आहेत मॅन्ड्री पॉवर प्ले मध्ये. 6व्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तोपर्यंत एक मधुमेह संगीत रॉक स्टार डीजे. षटकातील ज्या पद्धतीने पाहता आपण कमांड डीजे. ऑडिओ हॉटेल कोकण किनाऱ्याचे मालक माननीय प्रशांतजी ठाकरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले. प्रशांतजी ठाकरे साहेब, हॉटेल कोकण किनारा प्रोप्रायटर, प्लीज वेलकम सर. माननीय चंद्रकांत धांगडे साहेब, आपण प्रेक्षकांमध्ये आहात, सामन्याचा आनंद घेत आहेत, पण विनंती असेल की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. चंद्रकांत धांगडे साहेब, प्लीज वेलकम. मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तर षटकातील पहिला चेंडू दुसऱ्या षटकात सुरुवात. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहत आहेत. बरंच नाही. सागर मोकाशी, कर्णधार धुवांग 11. धाव संख्या 13. कवटाचा सुरेख फटका हर्षच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. कारण एक धाव ज्या अनुषंगाने घेतली जाईल. धावता धाव फलक एक धोक्याची घंटा आहे. क्रिकेटमध्ये वाक्य धावता धाव फलक मात्र विजयाकडे जाऊ शकतोय. कारण एक धाव ही लाईफ लाईन आहे क्रिकेटची. ती धाव मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज घेत आहेत. धाव संख्या 14 वर आहे. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज बॉलिंग मार्कवर सागर मोकाशी. घाई करायची, नो वेस्ट टाइम, फास्ट. 7 चेंडू मध्ये धाव संख्या 14 आहे. मजबूत धाव संख्या आहे. 47 धावांचा पाठलाग करताना 7 चेंडू ठोकलेले आहेत, 14 धावा. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू
सागर मोकाशीकडनं आता जाईल. आणि दिशा भरकटली. खराब चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या अवांतर धावेने पुढे सरकते 15 वर. स्वरूपानं पाहिलं तर 15 7 चेंडू 15 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या प्रकार 16 वर. बोनस धावा 2 मिळालेल्या आहेत. दुसरा चेंडू हाताळताना व्हाईटच्या स्वरूपात. साईड चेंज करतोय सागर मोकाशी. यावेळेस मात्र डॉट बॉल. 16 धावा आहेत. 8 चेंडू 16 धावा. रन रेट चांगला आहे. AR चॅलेंजर संघाचा ध्रुवांग 11 मात्र मोकाशी झगडतोय. मिस टायमिंग शॉट आहे. बरोबर कॅच येतो. मॅच एक धाव पूर्ण. दुसऱ्या पर्यंत दीपेश. व्हॉट अ कॅच यार. अप्रतिम कॅच. कुठून कुठे बघा. डीप एक्स्ट्रा करून डायरेक्ट सर्कलच्या आत मिडॉनला कॅच पकडलेला आहे. अफराजी देतल्याकडनं 100 रुपये दीपेशला. यावेळेस मात्र विकेट घेतली. बाद केलं गेलं. मैच में गर्मी है क्योंकि मैच फाइनल का है. टफ क्रिकेट है. हर्षल क्रीजवर. हर्षलच्या साथीला फलंदाज पराग. व्हाट अ शॉट यार. क्लास फटका आहे. कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका. एक धाव निश्चित मिळेल. कुठलाही धोका न स्वीकारता एक धाव पूर्ण केली. या ठिकाणी हर्षलनं धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फटकावर 17 वर. हर्षल वैयक्तिक पाहिलं तर 2 चौकार ठोकलेले आहेत. 11 धावांवर खेळतोय. आणि विकेट. फलंदाज बाद. परागच्या पारीचा अंत. गरमी मॅच मध्ये फलंदाज गरम झालेले आहेत आणि विकेट टाकतात. कमॉन डीजे. जर पाहिलं तर धावसंख्या फरकार 17 वर आहे. टफ क्रिकेट पाहायला मिळतं. या ठिकाणी विकेट गेलेल्या 2. रन रेट चांगला होता परंतु विकेट 2 गेल्या. आणि सागर मोकाशीनं थोडीशी खलाटणी दिलेली आहे. 4च धावा दिलेल्या आहेत. 2 विकेट घेतले. 17 धावा. विजयासाठी 30 धावांची गरज आहे. दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये आणि कॅच सुटला. चौकार. कमान डीजे. थँक्यू. एकंदरीत जर पाहिलं आपण तर धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर धावा खेचण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवर झाला. कारण 5 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या होत्या परंतु चौकार बसला. 8 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या. धावसंख्या फलकावर 21. विजयासाठी 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे.
पहिला आपण तर अप्रतिम टप्पी केलं. टीट फॉर टॅट. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. 18 चेंडू आणि 26 धावा. 21 धावसंख्या फलकावर आहे. यानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे. 12वा खेळाडू, आपण सूचना लक्षात घ्या. ड्रिंक ब्रेक होणार आहे. 12वा खेळाडू तयार राहायचे. बाउंड्री चौकार. कम ऑन. चार धावा ठोकल्या. पुन्हा एकदा धावसंख्या 25. 17-22. 22-17. 17 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकावर आहे 25. 17 चेंडू 22 धावा. समीकरण थोडीशी सोपी होत चाललेली आहेत. दीपेश गोलपवर चौकार ठोकलेत. 5 चेंडू बाकी आहेत. 17 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. वन शॉट या वेळेस पाहिला तर एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न होईल का? चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 26. 16-21. बघूया पुढचा चेंडू काय घडेल. तिसरा चेंडू राईट मोड विकेट. अभ्यास मात्र चांगल्या पद्धतीने मात्र एक्स्ट्रा डीप. आहा खराब. थैंक यू. एक बाउंड्री जाएगी तो भी चलेगा, लेकिन 3-3 बाउंड्री खराब फील्डिंग से जाएगी तो मैच में क्या बाकी रहेगा. धावसंख्या फलकावर 30. 17 धावांची गरज आहे विजयासाठी. व्हॉट अ बॅटिंग यार. हर्षलनं 4 चौकार आतापर्यंत ठोकलेत. व्हॉट अ बॅटिंग यार. हॅट्स ऑफ. व्यासमाता चंद्रमाता वाडीश लॉंग ऑफ फ्लाय तो चेंडू फील्ड केला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31-31 वर. दीपेश गोलपनं 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडू मध्ये दीपेश गोलपला 10 धावा ठोकलेल्या आहेत. आणि आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतं. AR चॅलेंजरला सिंगल जरी धाव आली तरी सुद्धा विजयाकडे वाटचाल. डॉट बॉल करावे लागणार आहेत ध्रुवांग 11ला. खराब फिल्डिंग न बाउंड्री गेलेल्या आहेत. बाउंड्री लाईन पासून दूर राहा. बाउंड्री लाईन पासून लांब राहा. नाईस फिल्डिंग. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 चेंडू झाले. 10 धावा खर्च केल्या दीपेश घोलपनं. अप्रतिम चेंडू आहेत, कारण 2 चौकार मिस फील्डनं गेलेले आहेत. 2 चेंडूवर सिंगल धाव दिलेली आहे. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू हाताळला जाईल. धावसंख्या 31 वर आहे. 31. या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली. षटक समाप्त होतोय. ड्रिंक ब्रेक. चला 12 खेळाडू. धावसंख्या 32. 32 धावा आहेत. विजयासाठी आव्हान स्कोरर 15. 12 चेंडू 15 धावा. कोण घेणार फायनल ट्रॉफी उचलणार? ध्रुवांग 11 की AR चॅलेंजर. कमांडर्स आहे. थैंक यू डिझाइन. 12-15. 12 चेंडू मध्ये 15 धावा. कमांडर्स आहे. मरने से मैं कभी डरता नहीं. थैंक यू डिझाइन. ड्रिंक ब्रेक समाप्त. चलो 12 चेंडू आणि 15 धावा.
एक एक धाव करणं गरजेचं. AR चॅलेंजरला एक एक धाव रोखणं गरजेचं ध्रुवांग 11 संघाला. टफ मॅच आहे. फायनल कोण घेणार चर्चा आहे. गाजावाजा कुणाचा होणार आणि डान्स फायनल घेतल्यानंतर कुणाचा पाहायला मिळणार. बक्षिसांची लयलूट मात्र पाहायला मिळणार आहे. थोडी थांबलेली आहे. षटक क्रमांक 4 ज्या पद्धतीने आपण पाहतोय हाताळत जाईल का, धावा रोखल्या जातील का की धावा खेचल्या जातील. हर्षल फॉर्म मध्ये या मॅच मध्ये 4 चौकार ठोकलेले आहेत. 17 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या AR चॅलेंजर 32. 12 चेंडू 15 धावा. समीकरण हर्षलच्या विस्फोटक फलंदाजीनं थोडी सोपी केलेत AR चॅलेंजरला. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज प्रतीक बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहताय चिंतामण. मात्र डॉट बॉल. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. खडक बॅटिंग कडक षटकार. आणि या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक आतिश पाटील साहेबांकडे येत आहेत. मोमेंटेबल षटकार. बॅटिंग कडक. चिंतामणाला फायर. धावसंख्या फलकावर 38. 47 लक्ष. 9 धावा हव्यात. क्या बात है. थँक यू. हॅलो हॅलो. मैदानात जाऊ नये. पॅनल्टी दिली जाईल. 500 रुपये आतिश पडे साहेबांकडनं. 500 रुपये. हॅलो हॅलो. आतिश पडे साहेबांकडनं 500 रुपये. मग या विजयासाठी हवे त्या विजयासाठी 3 धावा. हॅलो 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 हॅलो. आणि AR चॅलेंजर. हॅलो हॅलो हॅलो. 5,000 रुपये चिंतामणला मिळत आहेत माननीय प्रवीण पाटील साहेबांकडनं. षटकार हॅट्रिक प्रवीण ठाकरे साहेबांकडनं. ₹30,000 रुपये. तुम्हाला पाहिजे असेल तर गाडी आपल्या आहे. तिसरा
हॅलो हॅलो हॅलो